नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत वर्ग 12वा विषय मराठी, प्रकरण क्रमांक 5 वीरांना सलामी। अनुराधा प्रभुदेसाई लिखित वीरांना सलामी या पाठातील स्वाध्याय, कृती, व्याकरण, स्वमत, अभिव्यक्ती यावर आपण प्रकाश टाकणार आहोत। चला तर मग सुरुवात करूयात। कृतीमधील पहिली कृती आहे एक कृती करा आणि त्यातील पहिला आहे दृकश्राव्य दालनातील कारगिल युद्धाच्या फिल्ममधील थरार म्हणजे, आणि त्याचं उत्तर आहे पहिलं दुर्दम्य आशावाद, दुसरं असामान्य कर्तृत्व, तिसरं प्रखर राष्ट्रनिष्ठा आणि चौथं अदम्य साहस। तर हे आहे दृकश्राव्य दालनातील कारगिल युद्धाच्या फिल्ममधील थरार। समोरची कृती आहे कारगिल क्षेत्रातील विजयस्तंभावर लेखिकेने घेतलेल्या शपथेनुसार करावयाची कार्य, आणि ती कार्य कोणकोणती आहेत? आणि ती कार्य आहेत शिस्त, निष्ठा, समर्पण आणि त्याग या मूल्यांना यथोचित न्याय देणे। दुसरं सैन्य दलातील वीरांचे भाट होऊन त्यांची कवने गाणे। 3 पुढील 5 वर्ष नागरिकांना इथे आणून वीरांना सलामी देणे। आणि चौथं पन्नाईप्रमाणे सर्वसमावेशक मातृत्व अंगीकारणे। ही होती कारगिल क्षेत्रातील विजयस्तंभावर लेखिकेने घेतलेल्या शपथेनुसार करावयाची कार्य। त्या पुढील कृती आहे तिसरी लेखिकेने सांगितलेली शहरी जीवनाची वैशिष्ट्ये, आणि ती शहरी जीवनाची वैशिष्ट्ये आहेत एक आत्मकेंद्री आणि दुसरं संकुचित। चौथी कृती लेखिकेने वर्णन केलेली भारतीय जवानांची वैशिष्ट्ये, आणि ती वैशिष्ट्ये आहेत एक कामकरी मुंग्यांसारखे झपाझप काम करणे, दुसरं उमदा प्रसन्न चेहरा, तिसरं सतत कामात, चौथं कमालीची आतिथ्यशीलता। ही काही भारतीय जवानांची वैशिष्ट्ये लेखिकेने वर्णन केलेली आहेत। कृती आ चौकटीत उत्तरे लिहा, आणि त्यातील पहिलं आहे तोलोलींच्या पायथ्याशी असलेले स्मारक, आणि चौकटीमध्ये जे उत्तर लिहायचं आहे ते उत्तर आहे ऑपरेशन विजय। दुसरं आहे भयान पर्वतावर चढणारे, आणि चौकटीत उत्तर लिहायचं आहे ते आहे आमचे धैर्यधर सैनिक। तिसरं आहे मृत्यूलाच आव्हान देणारी, आणि चौकटीत उत्तर आहे 22-23 वर्षाचे तेजस्वी तरुण। चौथं कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा देणारा, आणि उत्तर आहे ड्रायव्हर स्टांझिन। पाचवं 24 जणांची लडाख भेट, आणि चौकटीत जे उत्तर लिहायचं आहे ते उत्तर आहे मिशन लडाख। कृती ई कारणे लिहा, आणि कारणे लिहामधील पहिलं कारण आहे थरथरत्या हातांनी आणि डबडबलेल्या डोळ्यांनी ऑपरेशन विजयच्या स्मारकाला सलाम केला कारण, आणि त्याचं उत्तर आहे थरथरत्या हातांनी आणि डबडबलेल्या डोळ्यांनी ऑपरेशन विजयच्या स्मारकाला सलाम केला कारण ते स्मारक होते
हुतात्मा झालेल्या 22-23 वर्षाच्या कोवळ्या तरुणाचे. कारणे लिहामधील दुसरं आहे मिशन लडाख साठी राखी पौर्णिमेचा मुहूर्त निवडला. कारण आणि उत्तर आहे मिशन लडाखसाठी राखी पौर्णिमेचा मुहूर्त निवडला कारण आपल्या रक्षणकर्त्यांना प्रत्यक्ष भेटून राखी बांधली, आशीर्वाद दिले तर आपली कृतज्ञता व्यक्त होईल असे लेखिकेला वाटत होते. तिसरं कारण आहे लष्कराबद्दलच्या आत्मीयतेच्या अभिमानाच्या पुतळीत आमच्यावरील ऋणांचे एक एक गाठोडे जमा होत होतं. कारण आणि याचं उत्तर लष्कराबद्दलच्या आत्मीयतेच्या अभिमानाच्या पुतळीत आमच्यावरील ऋणांचे एक एक गाठोडं जमा होत होतं. कारण लष्कर म्हटले की वृक्ष, भावनाहीन माणसे या कल्पनेच्या अगदी विरुद्ध असे त्यांचे वर्तन होते. अत्यंत प्रेमाने ते सर्वांचे आतिथ्य करत होते. कारणे लिहामधील चौथं कारण आहे समाजात होत जाणाऱ्या बदलांबद्दल कर्नल राणा थोडे व्यथित होते. कारण आणि त्याचं उत्तर समाजात होत जाणाऱ्या बदलांबद्दल कर्नल राणा थोडे व्यथित होते. कारण समाजात वाढलेला जो उथळपणा होता त्यामुळे नवीन युवकांमधून, नवीन तरुणांमधून सैनिक घडवणे जिकिरीचे बनले होते, अवघड झाले होते. आता वळूया कृती ईकडे आणि ती आहे पाठाच्या आधारे खालील वाक्यांचा अर्थ स्पष्ट करा. आणि पहिलं वाक्य आहे एवढासा भावनिक ओलावाही त्यांना उबदार वाटत होता. आणि या वाक्याचा अर्थ आहे आपली माणसे आपला गाव सोडून हजारो मैल दूर वर्षानुवर्षे राहतात. आपली माणसं, नातेवाईक, मित्रमंडळी यांच्याशी वागताना मिळणारा भावभावनांचा गोड अनुभव त्यांना मिळत नाही. म्हणून लेखिका व त्यांच्या सोबती यांचा अल्पसा सहवासही त्यांना सुखद वाटतो. दुसरं आहे सेवा परमो धर्म. आणि सेवा परमो धर्म याचा या पाठाच्या आधारे असलेला अर्थ आहे लेखिका कारगिल द्रास येथून परत येत असताना घडलेला हा प्रसंग. रात्रीचे 10:30 वाजले होते. खूप अंधार पडला होता. खलसेचा पूल कोसळला होता. मागे पुढे जाण्याची सोय नव्हती. कर्नलला फोन लावला. ते फोनची वाटच पाहत होते. कर्नल त्यांच्या कामात व्यस्त होते कारण ते लष्करी अधिकारी एवढे असूनसुद्धा त्यांनी 34 जणांची खाण्यापिण्याची व राहण्याची सोय केली. दुसऱ्या दिवशी सकाळी भेटण्याचे आश्वासन दिले. यालाच म्हणायचं सेवावृत्ती, यालाच म्हणायचं सेवा परमो धर्म. तिसरं वाक्य आहे गालावरती वाहणाऱ्या अश्रूंच्या माळा एका क्षणात हिरेजडित झाल्या. आणि याचा अर्थ आहे लडाखच्या दऱ्याखोऱ्यामधील ती अंधारी रात्र. पावसामुळे जमिनीवरून पाण्याचे ओळ वाहत होते. खलसेचा पूल कोसळला होता. हा प्रसंग जणू काळजाचे पाणी करणारा होता. या प्रसंगी आलेला कर्नलचा फोन, त्यांचा आशादायक, दिलासादायक स्वर लेखिकेच्या कानावर पडला. त्यांनी अगोदरच सर्व व्यवस्था करून ठेवली होती. लेखिकेचे मन भरून आले. त्यांच्या डोळ्यातून कृतज्ञतेचे, आनंदाचे अश्रू येऊ लागले. चौथं वाक्य आहे लष्कर आणि नागरिकांमध्ये तुम्ही एक भावनिक सेतू बांधत आहात. या वाक्याचा अर्थ आहे सर्वसाधारण नागरिकांमध्ये लष्कराबद्दल फार गैरसमज असतात. लष्करातील जीवन अत्यंत खडतर असते. तेथे
सुखकारक काहीही नसते, संपूर्णपणे बंदिस्त जीवन असते, सतत घरादारापासून दूर राहावे लागते. म्हणून बुद्धिमान तरुण लष्कराकडे वळत नाहीत. मुलींना पण लग्नासाठी सैनिक नवरा एवढा पसंत असत नाही. एक प्रकारे सैनिक व सामान्य यांच्यात मोठी दरी निर्माण झाली आहे. ही दरी भरून काढण्याचे काम दोन्ही बाजूने संवाद निर्माण करण्याचे महत्त्वाचे कार्य लेखिका त्यांच्या उपक्रमाद्वारे करीत होत्या. आता वळूया व्याकरणाकडे. व्याकरणामध्ये आहे, खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा. आणि पहिला वाक्प्रचार आहे, जमीन आसमानचा फरक असणे. या वाक्प्रचाराचा अर्थ होतो खूप तफावत असणे. आणि वाक्य असं असतं की सोनू व मोनू दोघी बहिणी आहेत, पण त्यांच्या स्वभावात जमीन आसमानचा फरक आहे. दुसरा वाक्प्रचार आहे, आग ओकणे. या वाक्प्रचाराचा अर्थ होतो तीव्र मारा करणे. आणि याचा वाक्यात उपयोग, भारतीय सैनिक युद्धात शत्रूंवर आग ओकत होते. तिसरा आहे, अंगावर काटा येणे. या वाक्प्रचाराचा अर्थ आहे, भीतीने अंगावर शहारा येणे. आणि वाक्यात उपयोग, चालता चालता सापावर पाय पडल्याने माझ्या अंगावर काटा आला. चौथा वाक्प्रचार आहे, मनातील मळब दूर होणे. आणि याचा अर्थ गैरसमज किंवा शंका दूर होणे. आणि वाक्यात उपयोग, बऱ्याच दिवसांच्या अबोल्यानंतर झालेल्या दिलखुलास गप्पांमुळे नानाच्या मनातील मळब दूर झाला. त्यानंतर खालील तक्ता पूर्ण करा. त्यामध्ये पहिलं वाक्य दिलेलं आहे, तक्त्यामध्ये क्रमांक दिलेला आहे, वाक्यप्रकार आणि बदलासाठी सूचना. तर हे वाक्य जे दिलेलं आहे ते वाक्य आपल्याला ओळखायचं आहे, त्या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. आणि बदलासाठी जी सूचना दिलेली आहे तर त्या सूचनेनुसार आपल्याला त्या वाक्यामध्ये बदल घडवून आणायचा आहे. तर पहिलं वाक्य दिलेलं आहे, जमेल का हे सारं आपल्याला. या वाक्याचा वाक्यप्रकार आहे प्रश्नार्थी वाक्य. आणि बदलासाठी जी सूचना दिलेली आहे तिथं सांगितलेलं आहे की विधानार्थी करा. म्हणजे या वाक्याला आपल्याला प्रश्नार्थी वाक्यामधून विधानार्थी वाक्यात त्याचं रूपांतर करायचं आहे. आणि ते रूपांतर असं राहील, हे सारं आपल्याला जमेल. दुसरं आहे, तुम्ही लष्कराचं मनोबळ खूप वाढवत आहात. या वाक्याचा वाक्यप्रकार आहे विधानार्थी वाक्य. आणि याला करायचं सांगितलेलं आहे उद्गारार्थी. मग या वाक्याचा उद्गारार्थी वाक्य असं राहील, किती वाढवत आहात तुम्ही लष्कराचं मनोबल. तिसरं वाक्य, यापेक्षा मोठा सन्मान कोणताही नव्हता. आणि हा वाक्यप्रकार आहे नकारार्थी वाक्य. आणि आता आपल्याला करायचं सांगितलेलं आहे या वाक्याचं प्रश्नार्थक. तर याचं प्रश्नार्थक असं होईल, यापेक्षा मोठा सन्मान कोणता होता का. आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह. चौथं वाक्य दिलेलं आहे या तक्त्यामध्ये, पुढील सगळे मार्ग बंदच होते. या वाक्याचा वाक्यप्रकार आहे होकारार्थी वाक्य. आणि आपल्याला सांगितलं आहे की हे वाक्य नकारार्थी करा. तर या वाक्याचं नकारार्थी वाक्य असं होईल की पुढील कोणतेच मार्ग खुले नव्हते, म्हणजेच पुढील सगळे मार्ग बंद होते. आता वळूया खालील तक्ता पूर्ण करा. आणि यामध्ये दिलेले आहे सामासिक शब्द, विग्रह आणि समासाचे नाव. तर सगळ्यात पहिले सामासिक शब्द घेऊयात आपण 22-23. या 22-23 या
शब्दाचा विग्रह आहे 22 किंवा 23 आणि या समासाचे नाव आहे वैकल्पिक द्वंद्व. कारण किंवा आलेलं आहे 22 किंवा 23, त्याच्यामुळं या समासाचं नाव राहील वैकल्पिक द्वंद्व. दुसरा शब्द आहे सामासिक शब्द ठाई ठाई आणि या ठाई ठाई या शब्दाचा विग्रह होतो प्रत्येक ठिकाणी आणि त्यामुळे या समासाचं नाव किंवा हा समास आहे अव्ययी भाव समास. या तक्त्यामध्ये तिसरा शब्द आलेला आहे शब्दकोश. विग्रह, शब्दांचा कोश आणि समासाचे नाव विभक्ती तत्पुरुष. चौथा सामासिक शब्द आहे यथोचित आणि या यथोचित या शब्दाचा विग्रह उचित प्रमाणे आणि समासाचं नाव आहे अव्ययी भाव समास. आता योग्य पर्याय निवडा व लिहा. पहिलं वाक्य दिलेलं यामध्ये तुम्ही गाडीत बसा या वाक्यातील प्रयोग ओळखा आणि पर्याय दिलेले आहेत. 1 भावे प्रयोग, 2 कर्तरी प्रयोग, 3 कर्मणी प्रयोग. वाक्य पुन्हा वाचून घेऊयात. तुम्ही गाडीत बसा हे वाक्य वाचल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की हे उदाहरण कर्तरी प्रयोगाचं आहे, म्हणून उत्तर कर्तरी प्रयोग पर्याय क्रमांक 2 हे बरोबर आहे. दुसरं वाक्य आहे त्यांना आपण जपलं पाहिजे. या वाक्यातील प्रयोग ओळखा. वाक्य बघा, त्यांना आपण जपलं पाहिजे आणि पर्याय दिलेले आहेत. 1 कर्तरी प्रयोग, 2 भावे प्रयोग आणि 3 कर्मणी प्रयोग. तर हे जे वाक्य आहे त्यांना आपण जपलं पाहिजे हे भावे प्रयोग या प्रयोगाचं उदाहरण आहे, म्हणून उत्तर भावे प्रयोग. 3 आहे पुढील कर्मणी प्रयोगाचे वाक्य ओळखा आणि पर्याय आहेत. त्यांनी आम्हाला दृकश्राव्य दालनात नेले. भाग्यश्री जणू आमच्यात नव्हतीच. आम्ही धैर्याचा मुखवटा चढवला होता. तर उत्तर आहे आम्ही धैर्याचा मुखवटा चढवला होता. प्रश्न क्रमांक 3 स्वमत. त्यातील आहे जिस देश पर मैंने अपना बच्चा कुर्बान किया है उस देश से थोड़ा सा प्यार तो करो. असे शहीद झालेल्या वीराच्या आईने का म्हटले आहे ते स्पष्ट करा. आणि याचं उत्तर वीरांना सलामी या पाठात अनुराधा प्रभुदेसाई यांनी जीवाची बाजी लावून सीमेवर शत्रूंशी अतिरेक्यांशी लढणाऱ्या जवानांबद्दल माहिती सांगितली आहे. जेव्हा जेव्हा देशावर शत्रूचे अतिरेक्यांचे आक्रमण होते तेव्हा नागरिकांची देशभक्ती जागी होते. सैनिकांबद्दलचे प्रेम उफाळून येते आणि वीरमरण आलेल्या सैनिकांवर फुलांचा वर्षाव होतो. त्यानंतर अंत्यदर्शनासाठी हजारो लोक उपस्थित राहतात. 15 ऑगस्ट, 26 जानेवारीला किंवा नाटक सिनेमाच्या वेळी राष्ट्रगीताला उभे राहायचे. हाताची मूठ आवळून भारत माता की जय असे जोरात म्हणायचे. हीच देशभक्ती. आपली देशभक्तीची कल्पना एवढ्यापुरतीच मर्यादित आहे. वीरमरण आलेल्या सैनिकाच्या आईचे उद्गार देशवासियांच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे. ती सर्वांना सांगते की थोडे तरी देशावर प्रेम करा. देशावर प्रेम करायचे म्हणजे काय, तर देशाचे भले चिंतायचे. मग आपण हे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या मार्गाने करू शकतो. जसे आज चीन आपल्यावर डोळे वटारतोय
व आपण त्यांच्या वस्तू वापरतो आहे. याऐवजी जर आपण त्या वस्तूंवर बहिष्कार घातला तर देशाचे हितच होईल, नाही का? त्याचबरोबर भ्रष्टाचाराला प्रोत्साहन न देणे, काळा बाजार रोखणे, आपल्या डोळ्यादेखत होणारी लूट थांबवणे, देशवासियांना आपापल्या परीने मदत करणे म्हणजे देशाचे हित चिंतणे, म्हणजेच आपल्या देशावर प्रेम करणे आहे. त्यानंतर ब्रिगेडियर ठाकूर यांनी शहरातील कुशाग्र बुद्धीच्या मुलांना मार्गदर्शन करण्याची विनंती का केली असावी ते स्पष्ट करा. या प्रश्नाचं उत्तर लिहूयात. लेखिका अनुराधा प्रभुदेसाई यांनी वीरांना सलामी या पाठात सेनादलाविषयी लोकांच्या मनात असलेले गैरसमज व परकीय अतिरेक्यांचे आक्रमण होते त्यावेळी सेनादलाबद्दल असलेले अफाट प्रेम याविषयी माहिती दिली आहे. सेनादलातील जीवन खूप कष्टाचे असते. तेथील नियम फार कडक असतात. त्यात वैविध्य नसते म्हणून ते कंटाळवाणे भासते, असा लोकांचा दृष्टिकोन आहे. काही गैरसमज लोकांच्या मनात घट्ट घर करून बसलेले आहेत. मुलांचे शिक्षण पूर्ण होते न होते की त्यांच्या भविष्याचा विचार सुरू होतो. कुशाग्र बुद्धिमत्तेची मुले डॉक्टर, वकील, B.Tech, M.Tech, इंजिनियर, शिक्षक या अभ्यासक्रमाकडे डोळे लावून बसतात. बाकीचे काही विद्यार्थी आपल्या परिस्थितीनुसार अभ्यासक्रम निवडतात, पण कोणीही असा विचार करत नाही की मी सेनादलात जवान म्हणून जाईन, अधिकारी म्हणून जाईल. हेच कशाला तर मुलीच्या लग्नाच्या वेळी बरेच जण सेनादलातील मुलांचा नवरा म्हणून सुद्धा विचार करत नाहीत. यामागे तर खरोखर गैरसमज समाजात पसरला आहे. लेखिका सांगतात, सध्या IT मधील मुले 15-15 तास ऑफिसमध्ये काम करतात व घरी आल्यावर ही त्यांना ऑफिसचं काम असते. प्रत्येक क्षेत्रात कष्टाचे काम असतेच. हे काय कष्ट नाही का? वास्तविक लष्करातील कष्टाची व शिस्तीत जगण्याची शिकवण जर मिळाली तर माणूस जीवनातील कोणत्याही क्षेत्रात सहज यश मिळवू शकतो. लष्करी जीवनात प्रचंड विविधता असते. लष्करातील थरारक अनुभव जीवनात अन्य कुठेही मिळू शकत नाहीत. ते फक्त लष्करातच मिळतात. लष्करात गेलो तर लढाई होणार व आपण मरणार असे थोडेच असते. नागरी जीवनात सुद्धा अपघाताने मृत्यू येतोच, नाही का? रस्त्याने निघालो तर कधी काय होईल, घरी परत येऊ की नाही याची आपल्याला शाश्वती नसते. या गोष्टींचा कुठेतरी विचार व्हायला हवा. सेनादलात 5 वर्ष नोकरी केली की मुक्त होता येते, अशी सोय इतर क्षेत्रात नाही. लष्कराचे नियम, त्यांची शिस्त, मूल्यवान असे प्रशिक्षण हे जर मिळाले तर कुठेही सुंदर जीवन जगता येते. पण असा जिव्हाळ्याचा विषय प्रेमाने समजावून सांगितला पाहिजे आणि हे काम लेखिका अनुराधा प्रभुदेसाई ह्याच करू शकतात, असा विश्वास ब्रिगेडियर ठाकूर यांना वाटत होता. सोमतमधील आहे, आम्हाला सैनिक नावाचा माणूस कळू लागला. या विधानाचा तुम्हाला कळालेला अर्थ लिहा. आणि याचं उत्तर आहे, वीरांना सलामी या पाठातील कर्नल राणा हे लेखिकेशी अत्यंत आत्मीयतेने बोलले. त्यांच्या बोलण्यात परकेपणा किंवा औपचारिकपणा नव्हता. त्यांच्या मनात सेनादलाविषयी कळकळ होती. ती कळकळ लेखिका समजू शकत होत्या. याचा कर्नल राणा यांना खूप आनंद झाला. त्यांच्या मनात सैनिकाविषयी ठाम धारणा होती. सैनिक घडवायला हवे असे त्यांना मनोमन वाटत होते. परंतु सैनिक घडवणे हे जिकिरीचे कठीण काम होते. आजच्या परिस्थितीचा विचार केला तर
नवतरुण पिढीवर टी व्ही व सामाजिक माध्यमांचा फार मोठा प्रभाव पडला. टी व्हीवरील कार्यक्रमात वास्तविक परिस्थिती काय आहे हे दाखवली जात नाही. त्या कार्यक्रमातील सामाजिक समस्या ह्या वास्तविक नसतात. ते वास्तव खूप सुलभ केलेले असते. त्यातले ताणतणाव अस्सल नसतात. त्यामुळे चित्रपटातील चित्रणात जीवनाच्या दर्शनात उथळपणा असतो. सैनिक घडवण्यासाठी ज्या विचारांची, ज्या धारणेची आवश्यकता असते त्या धारणा तरुण पिढींना परिचित नसतात. त्यामुळे सैनिक म्हणून घडवणे जिकिरीचे आहे. सैनिकांविषयी रोमॅन्टिक कल्पना निर्माण केली गेली आहे, परंतु सैन्यात रोमॅन्टिक हळवेपणा चालत नाही. खूप रोखठोक कठोर वास्तवाला सामोरे जावे लागते. हे नवयुवकांना जमत नाही. नागरी जीवन व सैनिकी जीवन यांच्यात खूप मोठे अंतर निर्माण झाले आहे. सैनिक घडवण्यासाठी हे अंतर दूर करणे गरजेचे आहे. तरच देशाला चांगले सैनिक मिळू शकतात. आपण प्रथम सैनिक समजून घेतला पाहिजे. लेखिकांना कर्नल राणाकडून हा दृष्टिकोन मिळाला. सैनिकातला माणूस समजून घेणे आपल्याला अधिक सोपे होईल असे अनुराधा प्रभुदेसाई यांना वाटले. स्वमतानंतर आपण वळणार आहोत अभिव्यक्तीकडे. प्रश्न क्रमांक 4 अभिव्यक्ती. त्यातील पहिलं आहे, सैनिकी जीवन व सामान्य नागरिकांचे जीवन यांची तुलना तुमच्या शब्दात करा. लेखिका अनुराधा प्रभुदेसाई यांच्या वीरांना सलामी या पाठात सैनिकांना कोणकोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागतो याविषयी सांगितले आहे. सैनिकांना आपल्या कुटुंबापासून हजारो मैल दूर अंतरावर लांब राहावे लागते. आपल्या माणसात सुख दुःखात सहभागी होता येत नाही. कष्टमय दैनंदिन जीवन त्यांच्या वाट्याला आलेले असते. सैनिकांना आरामदायी जीवन नसते. त्यांना दऱ्याखोऱ्यातून, वाळवंटातून, जंगलातून किंवा हिमालयासारख्या बर्फाच्छादित पर्वतरांगात पहारा देत फिरावे लागते. एका जागी तासनतास पहारा द्यावा लागतो. आज्ञा मिळाली की काम निमूटपणे करावे लागते. हे मला जमणार नाही असं म्हणू शकत नाही. सैनिकाला संचार स्वातंत्र्य नसते. कुठे जावे, कोणाला भेटावे, काय करावे किंवा काय करू नये असे कोणतेही स्वातंत्र्य सैनिकांच्या वाट्याला नसते. त्यांचा प्रवास अत्यंत खडतर व कष्टमय असतो. याउलट नागरिकांना दैनंदिन जीवन जगण्याचे पूर्णपणे स्वातंत्र्य असते. नागरिक आपल्या कुटुंबासोबत बाजार किंवा कोणत्याही पार्टीत जाऊ शकतो. कुठेही कधीही कोणाकडेही जाऊ शकतो. कोणालाही भेटू शकतो. परिवारासोबत कोणत्याही प्रकारचे मनोरंजनात्मक किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतो. तसे स्वातंत्र्य सैनिकांना नसते. त्यांच्यासमोर एकच काम असते. देशाचे रक्षण करणे हे काम आपल्या स्वतःच्या जीवाची बाजी लावून पूर्णपणे योग्य करत असतो. त्यांच्या कामात हयगय ते करत नाहीत. म्हणून आपण त्यांच्या जीवावर सुरक्षित आयुष्य जगत आहोत. त्यांच्या भरोशावर आपण हे आयुष्य जगत आहोत. त्यांच्याच भरोशावर दिवाळी, दसरा, गणपती इत्यादी उत्सव साजरे करू आहोत आणि ते आपण करू शकतो. आपण नेहमी सैनिकांचे ऋणी राहिलं पाहिजे. त्यानंतर अभिव्यक्तीमधील
शेवटची अभिव्यक्ती आ. कारगिलमधील पुलावर पहारा करणाऱ्या सैनिकां सिर्फ दिमाग में डाल देना है या उद्गारातील आशय तुमच्या जीवनात तुम्ही कसा अंमलात आणाल ते लिहा. आणि याचं उत्तर अनुराधा प्रभुदेसाई यांचा जो पाठ आहे वीरांना सलामी, या पाठातील कारगिलमधील पुलावर पहारा करणाऱ्या सैनिकांनी काढलेले उद्गार स्पष्ट केले आहेत. सिर्फ दिमाग में डालना है. सैनिकांनी दिलेला हा मंत्र मला खूप आवडला. मी प्रत्यक्षात अंमलात आणणारच. मी तसं बऱ्याच वेळा केलेलं आहे. अगोदर हा मंत्र मला माहीत नव्हता. मी काही काम बेधडकपणे पूर्ण केले. पुढील उदाहरणावरून ते स्पष्ट करणार आहे. मी 5वीत असताना मला पुस्तकाबरोबर वाचता व लिहिता येत नव्हते. माझे वर्गशिक्षक माझ्याजवळ आले आणि त्यांनी मला मायेने प्रेमाने जवळ घेऊन अक्षरांची ओळख कशी ठेवावी हे उदाहरणाद्वारे समजून सांगितले. 3-4 दिवसांनी मी सरांना 10 ओळी शुद्ध लेखन लिहून व वाचून दाखवल्या. तेव्हा सरांनी मला शाबासकी दिली. माझा दुसरा प्रसंग, मला मित्रासोबत सायकलची स्पर्धा लावणे व खेळणे खूप आवडत असे. घरातली कामे करावी लागत. आई मला नेहमी कामे सांगत होती, परंतु मी त्याकडे दुर्लक्ष करत असे. एक दिवस आईला बाहेर जावे लागले तेव्हा उपाशी राहण्याची वेळ माझ्यावर आली होती. तेव्हा माझ्या डोक्यात भुकेच्या विचाराने थैमान घातले होते. त्याच वेळेस मी मनाशी ठरवले, स्वयंपाक करायला सुरुवात केली. त्यावेळी आईने माझे कौतुक केले. हे मला कसे जमले हे आता माझ्या लक्षात आले. हाच तो मंत्र सिर्फ दिमाग में डालना है असावा. तेव्हापासून मी ठरवून टाकलं, माझ्या कामाचे नियोजन मी स्वतः करणार आणि योग्य प्रकारे पार पाडणार. या उत्तराच्या समाप्तीबरोबरच या ठिकाणी आपण प्रकरण क्रमांक 5 वीरांना सलामी यातील स्वाध्याय, कृती, व्याकरण, स्वमत, अभिव्यक्ती पूर्ण केली. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये किंवा ज्यांना खरंच गरज आहे अशा विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा. काही अडचण असेल, काही माहिती असेल, काही सूचना असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. थँक्स अ लॉट.